लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. सगळ्यांनीच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. निवडणूक आयोगाने देखील आचारसंहिता जाहीर केली आणि त्यानंतर प्रचार सभांचे नारे फुटले. राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले, ठिकठिकाणी सभा सुरू झाल्या आणि हे करत असताना आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. महत्त्वाचं म्हणजे द्वेषपूर्ण भाषण आणि चुकीचा संदेश दिल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल नोटीस बजावली. त्यांना आज 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत भाजप आणि काँग्रेसला नोटीसला उत्तर देण्यासाठी सांगितलं होतं. कारण भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवरती आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला होता आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 77 नुसार दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना उत्तर देण्यास सांगितले. पण याचा नेमका अर्थ काय आहे? आचारसंहिता भंग म्हणजे काय आणि या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली आणि आचारसंहिता भंग झाल्यावरती कोणती कारवाई होते हे आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या #राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आजचा आपला विषय आहे मोदी आणि गांधींना नोटीस पाठवणाऱ्या निवडणूक आयोगाची आचारसंहिता आहे तरी काय. सुरुवातीला आदर्श आचारसंहितेचा इतिहास आपण जाणून घेऊया. ही आचारसंहिता निवडणूक आयोगाकडून निवडणूक वेळापत्रक जाहीर होताच लागू होते आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहते. लीप ऑफ फेम या नावाने प्रकाशित झालेल्या पुस्तकात असं लिहिलंय की आदर्श आचारसंहितेची सुरुवात 1960 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान झाली, जेव्हा प्रशासनाने राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा निवडणूक आयोगाच्या मते आचारसंहितेचे सध्याचे स्वरूप हे गेल्या 60 वर्षांच्या प्रयत्नांचं आणि विकासाचं परिणाम आहे. आदर्श आचारसंहिता हा निवडणुकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी स्वीकारावा असा नियम आहे. प्रचार, मतदान आणि मतमोजणी सुव्यवस्थित, योग्य आणि शांततेमध्ये पार पडणे हा याचा उद्देश आहे. भारतीय निवडणुकांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक पुस्तक प्रकाशित केले. पुस्तकामध्ये असं लिहिलंय की भारतीय निवडणूक आयोगाने 1968-69च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये 16 सप्टेंबर 1968 रोजी किमान आचारसंहिता म्हणजे मिनिमम कोड ऑफ कंडक्ट या शीर्षकाखाली आचारसंहितेचा प्रथम जाहीर केली होती. या संहितेत 1979, 1982, 1991 आणि 2013 मध्ये काही सुधारणा देखील केल्या गेल्या. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांची भूमिका आणि जबाबदाऱ्या या पुस्तकात देण्यात आल्या असून निवडणूक प्रचार आणि प्रचारादरम्यान किमान आचारसंहितेचे पालन करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन केलं जातं. 1968 आणि 1969च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राजकीय शिस्त आणि आचार मांडणारे हे दस्तऐवज असून ते आयोगाने तयार केले होते. आता पाहूया या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यावर काय कारवाई होते ते. निवडणूक आयोगाला आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास चौकशी करून शिक्षा ठोठावण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहन, विमान किंवा बंगला वापरता येत नाही. कोणताही उमेदवार सरकारी यंत्रणा किंवा मतदारांच्या पैशाची आम्ही दाखवू शकत नाही. राजकीय पक्ष, उमेदवार, नेते किंवा समर्थक यांना रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ या आधारे मतदारांना मत देण्यासाठी आवाहन करू शकत नाही. जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे. असे नियम, अनेक नियम या आचारसंहितेच्या माध्यमातून लागू केले जातात. जर एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाते. आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते आणि गंभीर गोष्ट जर असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो. त्याबरोबर कारावासाची शिक्षा देखील केली जाते. आता जाणून घेऊयात भाजप आणि काँग्रेसच्या ह्या आरोपांबाबत. भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. देशामध्ये गरिबी वाढत असल्याचा दावा राहुल गांधी आपल्या भाषणातून करत आहेत. या दाव्यावरती आक्षेप घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. तसेच राहुल गांधी आपल्या भाषणामधून उत्तर आणि दक्षिण भारतात भाषा आणि भौगोलिक रचनेवरून फूट पाडत आहेत असाही आरोप भाजपने केलाय.
तर काँग्रेस नेते आणि खासदार जयराम रमेश हे म्हणालेत की भाजपकडून ज्या प्रकारे धर्माचा गैरवापर होतोय तो गंभीर असून चिंताजनक आहे, त्यामुळे आम्ही त्यांची तक्रार करत आहोत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसने केलेल्या आरोपावर आणि तक्रारींवर आचारसंहितेचा भंग झालाय का, आणि झाला असेल तर मोदी आणि गांधींवरती आचारसंहितेच्या नियमानुसार कोणती कारवाई निवडणूक आयोगाकडून होते हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास वेळ झाले या विषयामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयासह. धन्यवाद.